अपडेटला जाऊयात जालन्यामध्ये। जालन्यातल्या वडीगोद्रीत मराठा ओबीसी आंदोलक काल रात्री आमने सामने आले आणि त्यानंतर आता सकाळी या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। वडीगोद्री फाटा आणि अंतरवाली सराटी परिसरात सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। थेट जाऊयात जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात वडीगोद्रीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे। काल रात्री जालन्यातील वडीगोद्री फाटा येथे ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। आपण पाहू शकतो तो हाच फाटा आहे आणि या ठिकाणीच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी झाली होती आणि आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। आपण जर पाहिलं तर काहीच अंतरावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहू शकतो या ठिकाणी वडीगोद्री फाटा येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू। त्यामुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी या फाट्यावरती अशा प्रकारे बॅरिकेड लावून हा रस्ता बंद केलेला आहे। त्यामुळे मराठा आंदोलक जे आहे, जे मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे जात असतात, ते याच रस्त्याने जात असतात आणि कुठेतरी आम्हाला याच रस्त्यानं अंतरवाली सराटीमध्ये जाऊ देण्याचा आग्रह मराठा आंदोलकांनी धरलेला होता आणि त्यामुळे पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये बाचाबाची होऊन कुठेतरी तणाव निर्माण झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता। आपण या ठिकाणी पाहू शकतो तणाव स्थिती निवळल्यानंतर आता इथे तणावपूर्ण शांतता आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली सराटी, जालना।